न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। जनतेने कष्टाने भरलेल्या कराच्या पैशाचा विनियोग विकास कामासाठी होण्याऐवजी तो अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांच्या खिशात जात असल्याचा धक्कादायक वास्तव पिंपरी चिंचवड महापालिकेत समोर आला आहे। महापालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाशी संबंधित उपसूचनेत फेरफार करून नियमांना बगल देत तब्बल 60 कोटी रुपयांची देयके कंत्राटदारांना देण्यात आली आहे। या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना दोषी धरण्यात आले आहे। या गंभीर भ्रष्टाचारानंतर शहराचे महापौर आक्रमक झाले असून त्यांनी आयुक्तांना स्पष्ट आदेश दिले आहेत की दोषी आढळलेल्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करावा। जर प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली तर त्या विरोधात तीव्र पावले उचलली जातील। एकीकडे सर्वसामान्य नागरिक सुविधांसाठी पालिकेकडे दाद मागत असताना दुसरीकडे कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी आणि भ्रष्टाचार होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। बायोगॅस प्रकल्पाच्या नावाखाली झालेला हा फेरफार केवळ प्रशासकीय चूक आहे की मोठे रॅकेट याचा तपास होणे आता गरजेचे आहे। महापालिकेतील अशा भ्रष्टाचारावर तुमचं काय मत आहे? हा पैसा वसूल व्हायला हवा की नको? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।